तुम्हाला संध्याकाळचं किती छान वातावरण येते दाखवते तुम्ही बघू शकता. आपण आलो दर्शनच्या गावाला. अरे इकडून ये ना दर्शन. हा सूर्यास्ताचा नजारा बघा. आपण ढगाच्या आड गेलाय. ये रे इकडं. दर्शनचं नेहमी असतं आजी तू कधी येते, मला ब्लॉग बनवायचा आहे. तुम्ही मागे दर्शनचा ब्लॉग बघितलाच होता ना एक. बघा कसं मस्त आहे इकडे गावाकडे. इकडे सगळं नांगरलेलं शेत. आता उन्हाळ्याची लोकांनी मशागत करून ठेवली. आता पाऊस पडला की पावसाची वेळ बघतायत. पाऊस पडला की घेऊन वस्ती बघा किती छान आहे. बघा इथे छानसं एक बिरोबाचं मंदिर. खूप जुनं आहे हे देवस्थान याचं. आणि हे खूप जागृत देवस्थान आहे अशी इथल्या लोकांची धारणा आहे. त्यांचं घर आहे जुनं घर. इकडं थोडं नवीन घर बांधता येते आता. झाडाला कैऱ्या बघा. या लोणच्याच्या कैऱ्या आहे बरं का. तितक्या कैऱ्या आल्या तितक्या कैऱ्या आल्यात. पण ह्या लोकांना तोडायला पण वेळ नाही. त्यांनी आपलं छोटंसं एक नवीन घराचं बांधकाम काढलं. जुनं घर पडायला आलेलं. इकडे त्यांच्या गाया गुरं. आमचे नाना बसलेत काहीतरी उद्योग करत. बघा छान आहे की. रानच्या वस्तीचं वैभव बरं का हे. हा कोंबडा टोचा मारतो डायरेक्ट अंगावर येतो. हा कोणता कोणता कोंबडा आहे. टर्कीचा. दर्शन म्हणतो हो टर्कीचा कोंबडा घेऊन. काय माहिती घास कापून आणलाय चारा आणला. इथं हे हावरी आणली. आता ही हे करतील या बायका वर करून त्याच्यातल्या हावरीचे दाणे काढून घेतील. आळूची पानं बघा. उन्हाळ्यात पण इथं आळू आहे. तिथं पाण्याचं स्रोत चांगले असल्यामुळं सगळीकडे हिरवळ आहे. रानची वस्ती किती छान वाटते बघ. खूप जुनी विहीर आहे बरं काही. आणि हे जे लिंबाचं झाड आहे ना मंडळी, तर ह्या लिंबाच्या झाडानं इथे 5 पिढ्या पाहिलेल्या आहे. म्हणजे तुम्ही विचार करा हे किती वर्षाचं झाड असेल. तुम्ही एक अंदाज लावा. हे बघा इकडं हा घास गायांचा चारा बघा किती छान आहे. सगळं हिरवं हिरवं. एवढा कडक उन्हाळ्यात आहे ना यांच्या वस्तीवर आहे ना सगळीकडे हिरवं हिरवं दिसते छान. बघू शकता इकडे शेजारी वावर नांगरून तयारी. पाऊस आला की तिथं सोयाबीन वगैरे ते करतील. तर बघा आजचा नजारा बघा मंडळी. आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा.